तुम्हा सांगतो मी आता इथल्या बिबट्याची कथा। इथं द्यावं जरा ध्यान ऐका बिबट ध्यान, इथं द्यावं जरा ध्यान ऐका बिबट ध्यान, इथं द्यावं जरा ध्यान ऐका बिबट ध्यान, इथं द्यावं जरा ध्यान ऐका बिबट ध्यान। काळ्याची देऊन तुम्ही केला हो सन्मान, काळ्याची देऊन तुम्ही केला हो सन्मान, काळ्याची देऊन। तर मला वाटतं म्हणजे जेव्हा मला मकरंदने संकल्पना ऐकवली तेव्हाच मला असं वाटलं की याच्यामध्ये बिबट्या हे खरं तर पात्र नाही आहे, पण बिबट्याविषयी सगळं काय आहे। पण मला वाटतं की बिबट्याबद्दल माणसापेक्षा जास्त स्वतः बिबट्याच सांगू शकतो। तर मला असं वाटतं की ही जे कॅरेक्टर्स आहेत हे स्वतः बिबटे आहेत आणि हे सगळे बिबटे मिळूनच बिबट्यांची कथा सांगतात। कारण प्रत्येक माणसात एक बिबट्या आहे आणि बिबट्यामध्ये माणूस असं जसं म्हटलं जातं नाटकामध्ये, तर त्याच प्रकारे हे पोस्टर्स करताना मी हा विचार केला की ही सगळी पात्रं जर का बिबट्या असतील तर ती कशी दिसतील। तो याच्या अनुषंगाने हा विचार केला। तर नाटकाबद्दल मला असं वाटतं की आत्तापर्यंत हा जो विषय हा चित्रपटांमधून आणि सिरियलमधून वगैरे मांडला गेला आहे, पण तो तितकासा लोकांपर्यंत पोहोचत नाही, कारण थिएटरपर्यंत लोकांना जावं लागतं। आणि ह्या नाटकाची खासियत अशी आहे की हे नाटक लोकांपर्यंत जाणार आहे आणि त्याच्यामुळे हे जास्त प्रबोधन करू शकणार आहे लोकांचं असं मला वाटतं। तर त्यामुळे हे नाटक खूप आवडलं मला। तर सामनामध्ये जेव्हा आम्ही मार्मिकसाठी जेव्हा मी मुखपृष्ठ करतो तेव्हा त्याच्यामध्ये बेसिकली राजकीय विषय घेतले जातात। तर राजकीय विषयांबरोबर मला असं वाटतं की पर्यावरण हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर पर्यावरणावरती खरं तर जास्त राजकारण केलं जात नाही, कारण पर्यावरण हा नेहमी दुय्यम गोष्ट मानली जाते। मला वाटतं की त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे। तर हे करताना माझा अनुषंगाने तोच विचार होता की बिबट्या खरं तर हिंस्त्र प्राणी नाही, ही माणसांमध्ये आपण खरं तर हिंस्त्र प्राणी झालेलो आहोत आणि या मुद्द्याकडे मूळ लक्ष वेधलं गेलं पाहिजे आणि याला कुठेतरी जास्त आपल्याला परफॉर्म करण्यासाठी स्टेज मिळालं पाहिजे, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं पाहिजे। तर मला वाटतं की त्या अनुषंगाने मला हे काम करताना खूप मजा आलेली आहे आणि खरं तर ही आता आपल्याला 2 दिसत आहेत, आणखी 8 पात्र याच्यामध्ये येणार आहेत आणि एक पूर्ण पोस्टर जेव्हा आकारास येईल तेव्हा ते पोस्टर बघायला तुम्हाला आणखी मजा येईल। रसिक रंजना